आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. अमित शहांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरील वक्तव्याच्या विरोधात शिवसेनेचे निषेध आंदोलन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या विरोधात त्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं उल्हासनगर 4 ओटी सेक्शन इथं निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी विजय धावारे विभाग प्रमुख, अनिल लोंढे उपविभाग प्रमुख, उल्हास फलके उपविभाग संघटक, संतोष कांबळे उपशाखा प्रमुख, नूर शेख उपशाखा अधिकारी, युवा सेना प्राध्यापक ॲडव्होकेट मिलिंद चव्हाण, अमोल शिंदे, प्रकाश गरड, करण ठाकूर, संकेत वाघमारे, महेश जाधव, लताताई धिवरे, देवशाला गरड, सर्व सैनिक, शिवसैनिक, महिला आघाडी, युवा सेना, युवती सेना यांनी एकत्रित येऊन जाहीर निषेध केला. आज आम्ही इथे सर्व जमलेलो आहोत ते यासाठी की देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकेरी उल्लेख केलेला आहे आणि त्यांच्याबद्दल जे गैरवर्तन शब्द वापरलेले आहेत त्यासाठी आज आम्ही इथे जमलेलो आहोत, त्यांचा निषेध करण्यासाठी. भारतीय राज्यघटनेनुसार त्यांना ते पद भूषवता आलं, नाहीतर ते एकेकाळचे तडीपार व्यक्ती होते. हे सर्व लोक विसरले असतील, ते पुन्हा लक्षात येऊन देण्यासाठी आज त्यांची जाणीव म्हणून मी हा उल्लेख करतो आहे, त्यांचं तडीपार म्हणून. पण ज्या बाबासाहेबांच्या राज्यघटनेमुळे ते त्या पदापर्यंत पोचले, त्याच बाबासाहेबांचा उल्लेख त्यांनी एकेरी केला आणि चुकीच्या पद्धतीने केला. त्याचा आम्ही आज निषेध व्यक्त करतो आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतो. गेल्या अख्ख्या भारतामध्ये या तडीपार जो देशाचा गृहमंत्री आहे अमित शहा यांनी बाबासाहेबांचा जो एकेरी उल्लेख केलेला आहे आणि बाबासाहेबांचा अवमान होईल अशा स्वरूपाने बाबासाहेबांचा जो उल्लेख केलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज सगळेजण जमलो आहोत. त्याचा निषेध करून या तडीपार गृहमंत्री अमित शहाचा जर BJP जर बाबासाहेबाला जर खरंच मानत असेल तर त्यांनी राजीनामा घ्यावा अशा स्वरूपाची मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आज इकडे थांबलेलो आहोत. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.